कुठं आलो आपण मुंबईला. कशाला ते जरा डॉक्युमेंट अपलोड करायचे असतं ते झाल्यावर कॉन्ट्रॅक्ट मध्ये लागतं कामाला. काय. आणि धनवेश बसला इकडे. धनवेश कोणी येतं का धुवायला? आम्ही चालू तिकीट काढायला. इकडं तिकीटला लाईन आहे. फुल मजा यायची. चाल रे चाल तिकीट काढायला थांबलोय. तिकीटाला एवढी गर्दी कसं वाटतं तुला? पहिल्यांदा आलो मुंबईला. तिथं तुला वाघ दिसला तू हात लावशील का? असं कुत्र्यासारखं करील. मग ते आपल्या इकडे ते हालत ते बिबटे. हा ना. काय आता मी तिकीट काढले. ते दोघं इकडे थांबलं. आता जाऊ आपण. तिकीट काढून झाले ना. आता इथं लाईन बघा प्रवेशाला. काय बोलायचं एवढी आमच्या माश्या. चल ना याची गाडी बंद पडली वाटतं. इकडून काहीतरी आहे तिकडून जाऊ आपण. इकडून खूप बारीक बारीक पक्षी आहेत. यो बघा या तोंड या बघा ना जीप कसली मोठी आहे. कसा बसलाय. इकडं सगळे लोक फोटो काढतात. इथून आपण पुढे जाऊ. आपण सरळ जाऊ आत. यो काय एकटाच वर बसलाय. टेन्शन मध्ये आहे काय. इकडे पण टेन्शन मध्ये. धान्यवान टेन्शन मध्ये. धान्यवान टेन्शन मध्ये येतात. तो पण टेन्शन मध्ये. आता आपण सरळ जाऊ आणि इथं परत झाली आली बघा. घर बघा कसा बंद पाडलाय. इकडं लॉक आहे. तिथं मगर आहे वाटतं. लॉक आहे तिथं. आणि इथं काच आहे. पुढे रे मगर. आतमध्ये असेल. वरून दिसल आपल्याला मगर. विना भेटते का? मला वाटलं मोठी धमकी असेल. ती वागती तोंड उघडून बसले. पुढं ठीक आहे. पुढं पुढे दिसते ती बघ. आता दुसऱ्या मगरी कुठे आहेत? नाही मिली. ही बघ इकडे घे बघ. होते. आणि इकडे आल्यावर तुम्हाला इथे मगर बघायला भेटतील. दोनच आहेत. तिकडून काहीतरी आहे. आणि आता आपण खाली जाऊ. आणि इथे डायरेक्ट इन वॉटर अँड प्रोग्रेस डायरेक्ट मासा बघायला मिळेल. इकडं कुठे काहीच दिसत नाही. टॉप रे कुठं. ही बघा तोंडात मासा घेऊन बसले. काही पाण्यात काय दिसतच नाही. तर बघून झाली काही आमची. आता दुसरा तुम्हाला काहीतरी दाखवू. सोन म्हात्रे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्व बघायला मिळेल. प्रेक्षणीय लढत असेल. हा या 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 सो नक्कीच. काय इकडं ते त्यांना पाणी प्यायला काचा धुरकाड झाल्यात. हे बघा इकडं काच आहेत. पुढं काहीतरी अजून आहे. पुढं बघू आपण. इकडं काय नाही दिसत. काय नाही ना. काय नाही दिसत इकडं. पुढं जाऊ आता. झोपलाय. लय गर्दी आहे बघा. पेंग्विन दिलाय. आता इकडे आपण पेंग्विन ते बघायला जाऊ. आणि इकडे धान्याला पोरगा झाले येईल तेव्हा इकडे पोरा त्याची खेळतील गार्डनला मस्त. आणि तो पूर्ण दिवस येईल फॅमिली सोबत. आणि गरुड पण आहे वाटते इथे. आणि हा पण माझाच विद्यार्थी. पुढे पेंग्विन सरळ या या या. चला आता जाऊया आपण. देत काय मग असू दे. पेंग्विन बागाचंच आहे. आपण कधी बघितलं नाही समोर तर काय बघू ना. दादा आपण पेंग्विन बघायला चाललोय. आणि इथं काहीतरी दुकान आहे शेवपुरीचा. आता इथं मी एंट्री आहे. थोडा मोबाईल बंद ठेवू आपण. कॅन्टीन पण आहे तर का नक्कीच कॅन्टीनला विनू मला काय विनू काय देशील. आणि त्या दिवशी बिर्याणी दिली ना एवढी. हा मग इकडे आता कॅन्टीनला काय खायचं आपण बघू गेल्यावर. हे बघा इथे पेंग्विन आहेत. आता आपण पेंग्विन बघायला आलोय. कुठे आहेत? वर चिटांगलं पाण्यात आहेत. काम चालू आहे त्यांचा शिटा भराचा. एवढं कसा पोहतोय. यांना तिकडून आणलं बाहेरून. या या या. हे बघा किती आहेत. भरपूर पेंग्विन आहेत. मी इकडे इंस्टाची व्हिडिओ करतो शूट.
तो तिकडं वर. इकडं पण हे त्यांना झोपायला रूम आहे. आता त्यांचा स्विमिंग टाइम झालाय, संध्याकाळ झाले. त्यांना ते मस्त आंघोळ्या होतात आणि इकडे सगळी लोक बघतात. मी इकडे बघतोय हे यांची मस्त सगळं हे गोत आहे त्यांचा. गोत एक आत्याचा पोऱ्या, मावशीचा पोऱ्या, सगळं नातेवाईक आहेत ते. त्यांचा गोत आहे. हा विन्या एकच जागेवरून आणले. त्यांचा गोत आहे, आत्या मावशीचा पोऱ्या बिऱ्या सगळं. कोण कोण गाडीवर गेलतोय त्या बघा. आले हो समोर तुम्हाला ट्रेन बघायला भेटल. दोनच आहेत त्याला डब्बं ना, एक इंजिन करतात कसारा. आपल्याला नाही बोलत. आता इथून बाहेर एंट्री होईल आणि आता वाघ बघू. वाघ बघायला जाणार आम्ही. दणवेच्या कुत्र्याला न्यायचे वाघ. पेंटिंग आहे धान्यावाला तर माझ्या बजेटमध्ये नाही, कारण इथला गोलाच येऊ 100 रुपयाला आहे बघा गोलावाला. पॉपकॉर्न नको, इथं काहीतरी आहेत भालू. या दिशेने उंगवत ती मावलत पुढं मी बोल काय. आणि इकडं आता नारळाचा झाड पाहू शकता. नारळा झाड माहितच नव्हतं रे आपल्याला, इथं लिहिलंय. आणि ही झाडं लावायला आहे ना, धनवेजचा आजा आमचा आजा ही लय मेहनत झाली. विनांचा आजा भर टाकला होता. आमच्या आजी बिजे ही नारळी झाडा बिडा तेव्हा ना, म्हणजे आता ती एवढी झाल्यात आमच्या आजीने लावली. लय वाईट मेहनत झाली तेव्हा आमच्या आजोबांना, म्हणून आज ही झाड आहेत. लय त्रास दुःख झेडलं. आणि त्या झाडाला बघा काहीतरी वरती आलाय मगर पकडी पेगवीन हरणी बिरणी. आता मी नाही त्या झाड लागल वाघ बी. चला आपण कधी याच्यात परत काय धान्या कधी याच्यात परत. यस सर येऊन गेलाय. आपल्या बापाच्यात कधी बघायचे. आपल्या बापाने होईल आपण तर बघू. आणलेली ना आपली सहल. आणि गुलाब गार्डन इथे तुम्हाला गुलाब बघायला मिळेल. नुसती गुलाबाची झाडं. आम्हाला सहलीला आणलं आणि बागेत बोलतात बंद झाली ना, आणलं नेलंच नाही. काय बोलायचा. हा ना असं सर ना आमचं बुलुम सर होतं. इकडं कासव बीस होते बघितलं. फुलपाखरू नाही बघितलं आम्ही. आणि आता या दिशेने रवाना होऊ आपण. हरण बघू. इथं चित्त लिहिलाय. तो झोपलाय तिथं. कामधंदा नाही त्याला. अरे इकडून बरीच गँग आहे मग काय खोटं का. तो त्यांना पाणी प्यायला सोय. तो मामा त्याला राखण बसलाय. मामाचे ओळख आहे बघ. ते हरणी सांबर होते इकडे बघितले. परत बघा कोणी बघितली नसेल ते. आणि आता इकडे आपण वाघ बघणार आहेत. मला वाटतं इकडे दरवाजा लावलाय पळून नाही जावं म्हणून. त्यांची आता सुट्टी असेल आज, मग ते बघायला भेटल आपल्याला का नाही भेटणार. लावलाय का पण इथंच असतील रे आत. एवढा आहे बघू. वाघ बघायला. वाघाची एंट्री इथून होती. हे बंद आहे. हा ना काय लावल्यात धान्यांच्या आजीने तो लावलाय म्हणतो बुटका राहिलाय. आपण बिबट्या वाघ कोल्हा बिल्ला त्या सगळा बघणार आहोत. आता आपण सरळ जाऊ. लोक इकडं जास्त युवाल त्यात. इकडं काहीतरी गडबड आहे. धान्यावर घाबरला. इकडं बिबट्या बघायला जाणार आहोत. धनवेश मालीला ठेवला पाहिजे त्याची साफसफाई करायला. तरस कुठे आहे बघू दे. कुठे आहे रे. तरच झोपली. कुठे ते झोपलाय तो बघ. तरच झोपलाय. बिबट्या झोपलाय. झोपलाय का. हा झोपलाय. उठला. बिबट्या झोपलाय इकडं. आपल्या आवाजात उठला. त्याला पाणी प्यायलाय. बघा कसा बिबट्या झोपलाय. कसं आलाय दमून. एकच आहे. पुढं काय आहे का अजून बिबट्या. एकच ठेवलंय ते. त्यांना जास्ती भेटलं नाही म्हणून एकच ठेवलाय. कारण 2 ठेवलं भांडणार नाही. त्याला प्रॅक्टिसला हा वरती घालती. असं झोपलाय बघा. असं वाटतं वाटत रे पुढे.
पहिल्यांदा बिबट्या बघितला कसा वाटला? मनामध्ये खूप खंत होती, बिबट्याला बघून आनंद होईल. तो झोपलाय. तो आम्ही पाहुणे आलो, चहा पाणी होईल कारण तो कर्जशी दमून आलाय. दमलाय तो बघा. कर्जशी दमून आलाय. कळंब रोडशी आलाय तो चालत दमलाय. काच पुसली नाही पुसणार यांनी. आता आपण पुढे जाऊ वाघ बघायला. इथं भालू आहे भालू झोपलाय. भालू कांटाळून वापरायला गेलाय. इथं भालू झोपलाय. लोकांना कंटाळतो दिवस. हे दानियाल ठेवला 4-5 दिवस आणि बाहेर निघू. आता इथं वाघ बघू आम्ही. वाघ जास्तीच गर्दी आहे. वाघाचे महत्व लिहिले. आपण वाचू का नको? वाघाला शोधत्यात लोक दिसतच नाही. बरोबर आहे. वाघ कुठे बघायला भेटतो? कुठे वाघ आलाय आपलाय. वाचला दिसतोय वाचलाय. गाण्या तो इथं वाचला पाया होता. लोकांना काढतो. एवढी गर्दी आहे पण तो झोपले तिथं. त्याला समजत नाही का एवढे पाहुणे आले तुझ्या आणि तो झोपले. त्याला काय बोलून फायदा नाही. या पाण्यात तो आंघोळ धुतो सकाळ संध्याकाळ 2 टाइम. आणि या पाण्यात मध्ये पण चांगला असा फ्रेश पाणी आहे. आणि इकडं पायऱ्या आल्या वाटतं. आणि पाण्यामध्ये काय खाली मासाचं दिसतच का धान्या? तो झोपलाय अजून. पाण्यात काय आहे का खाली? एक वाघ आहे इथं. पाण्यात पण काय नाही. त्याला मासं इथं ठेवायला पाहतं त्याने खाल्लं असतं. मस्त एवढा पाण्यात आणि मस्त पाणी पडतंय तिकडं. त्याला आंघोळ धुवायला. कॅफेला आलो. 60 रुपयाला बर्गर आहे. इथं ऑफर आहे. पण मी नाही बोलतो नको, इथला बर्गर चांगला नाही लागत कारण खाऊन गेला. 60 रुपयाला आहे तरी लायकीवाला विन्या. 140चा पिझ्झा घेतला तरी चालेल. नको आता परत बनविल कधी देईल कधी. चांगले म्हणून आम्ही समोसा घेतलाय कारण आम्हाला इकडून आवडत नाही काय घेतला. आता जाऊ दे. चांगलं आहे ना? नाही पेक्षा चांगलं आहे ना. कोको कोला घ्यायला लावलाय. ग्लास नव्हता. काय काम आहे? 40 रुपये ग्लास. अर्धा लिटरची वाटेल येते. तुला आम्हाला पाणी प्यायचे ग्लास नाही. गरीबी अशी सारखा नको करू. एक ग्लासात गाठा उडी लांब उडी उंच उडी. ही बिल्डिंग बसली धमकी आहे. गणेश आता आपण पान घोडा बघायला चाललो. आम्ही घोडराज बघितलं पण पान घोडा बघू. इथं एक काहीतरी वाटतं काहीतरी घोडा इथंच आहे. तो झोपलाय मान का टांगून. यांना मग समज नाही. पाणी जास्त ठेवतं ना त्याच्यात. ही तुझा ठेवलाय काय बोला त्यांना. पान घोडा आहे तो चिखलात फिरतोय. तो तिकडे चिखलात फिरतोय. आता झोपला वाटतं. बघा पाण्यातच चिखल तेवढा जास्त आहे ना तिथं. त्याची दुपारची झोप झाली आता. हा बरोबर. इकडं माकड आहेत पण ते आपण सारखं बघतो माकड कुठं म्हणून माकड दाखवी नाही तर थोडासा दाखवतो. हे बघा कसा लाल झालाय बघा मागून कारण तो धुईत नाही ना म्हणून तो लाल झालाय. आणि आता अशा प्रकारे सिंह बघायचं राहिले. आता तुम्हाला मी सिंह दाखवू. चला आपण सिंहाच्या दिशेने रवाना होऊया. असं बघा सिंहाला कुठं तरी न्यालाय. तिथं लिहिलंय बघा थांबा मी लवकर येत आहे. आय एम कमिंग सून अँड सिंह अँड इथं सिंह होता तो हे झालाय. त्याला न्यालाय बाबांनी शर्तीने न्यालाय. शर्तीनं न्यालाय त्याला. इकडे दाखव ना मला दाखव. गाय तिथं फोटोशूट चाललाय आणि आता आम्ही बाहेर आलोय.
पाहू शकता इथून तिकीट काढून इथून आत गेलतो. तर आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्कीच मजा आली आणि चला बाय बाय. आले बर्गर खाला याचा भोंगा आहे बोलतो त्यांना ना बर्गर का भाजून द्या मला कच्चा नाही आवडत म्हणजे वारचा ते याच्यात भाजून काय तो काही घर आहे ते याच्या वाजून द्याला बर्गर मागलाय तर काय तर मनामध्ये काय इच्छा आहे मला लय आवडतो गाईस खूप काय? लय आवडतो. भाकर गाऊन दिवस चाललेला याचा आता प्रत्येक आठवड्यात सोन मला बर्गर खाल्ले येणार आहे. आणि ती टोपी पण भेटल तिकडं बघा ती टोपी ती आम्ही घरी घेऊन जाऊ मस्त घालून. आणि पुन्हा जर बड्डेला कामाला आता बड्डे येतो रोहितचा हितेशचा एक रोहितला हितेशला एक साईडला मी घालणार 3 टॉप्या भेटणार आहेत. तर कसं वाटतं धनवेश तुला? एकदम ओके गाईस एकदम. त्या मागवलं आम्ही बर्गर हे बघा या टोरिडा मॅप फोटो कसं का तेव्हा बघून बघून दाण्याच्या दिवशी आपला वडापाव फ्री पारा काय झालं घेतील ना काय नाही यांच्या मुलं मला घ्यायला लागलाय मी घेत नव्हतं मला माहिती आहे ना सकाळचा मस्त वडापाव तरी बोल घ्यायला वत काय आमचा आम्ही अजून खात आहो याचा खाऊन पण झाला याने दुसरा घेतला हे बघा खाऊन झाला बघा पाहिला काहीच आहे का काय खर्च 20 रुपये वडापाव आहे बघा 10 रुपयाचा पाव म्हणजे बटाट्याच्या भाजीचा त्या गोल गोल मग थोडासा कांदा न कोबी झाला सॉस दिला असं आहे ना. काही केचप घेतलो कदारा केले बघा किती पिशवी आहेत बघा इथं हा मग तिने मग का दिलं 7-10 मागतात 3-4 याला मागितला ती बोलते घ्या किती पाहिजे तेवढं बर्फच पाका आहे रे एकदा खाऊन झाला आता अर्धा बर्गर राहिलाय ह्यो पण काही नाही ह्यो पण काही नाही मी पण काही नाही आता राहायला राहू दे कारण यातच काम झालंय 2,500चा घाललाय आम्ही टॉप मध्ये तिघाही नाद लागतो नाद याला 2,500 काय आता आमचा बर्गर खाऊन झालाय आता आम्ही घराच्या तिथे रवाना होतोय चला पटकन चला पटकन निघलोय आता इथून खालून जाऊ आम्ही अरे पडली चला लवकर ट्रेन आहे आता आपली ती लोकल गेली आपली ती बघा कर्जत स्टेशनला पोहोचलोय घरी चालला होता. आता आम्ही घरी जाऊ पहिले आम्ही हेअर कटिंग करायला जाऊ हेअर कटिंग हा ना नको मुंबई राणीचा बाग नेक्स्ट टाइम नेहरू तारांगणला जाऊ ती पण व्हिडिओ येईल